नमस्कार मित्रांनो, खरीप 2024 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजना होती ती बंद करून पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवून 2025च्या खरीप हंगामात सुधारित पीक विमा योजना राबवण्यात आली. सुमारे 2300 कोटी रुपयाचा विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना मागील पावसाळ्यातील नुकसानपोटी अद्याप 1 रुपयाचाही निधी मिळालेला नाही. त्रुटीमुळे पीक विमा योजनेतील फसल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. तरीही येणाऱ्या 2026 या खरीप हंगामात फसलेली पीक विमा योजना कायम ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. पावसाळी आणि अर्थसंकल्प अधिवेशनात पीक विमा योजनेतील त्रुटीवर सर्वपक्षीय आमदारांनी प्रहार केला होता. गत पावसाळ्यात राज्यात सुमारे 85,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. शेतीतील उभी पिके, जमीन, मातीही वाहून गेली होती. राज्य सरकारला त्यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयाचे मदत पॅकेज जाहीर करावे लागले होते. इतकी हानी होऊनही पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचीही मदत प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवून स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, कीड रोगाचा प्रादुर्भाव हे निकष वगळल्यामुळे यंदा अतिवृष्टी, अवकाळी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. या उलट पीक विमा कंपन्यांनी सन 2016 ते 2025 या 9 वर्षांमध्ये देशभरात एकूण 73,630 कोटी रुपये तर महाराष्ट्रात 16,300 कोटी रुपये कमावलेले आहेत. कंपन्याचा हा निव्वळ नफा नाही. पुनर्विमा, प्रशासकीय व परिचालन खर्च व GST वजा जाता या कंपन्यांनी 9 वर्षात किमान 21 ते 28,000 कोटी रुपयाचा निव्वळ नफा कमावलेला आहे. देशात 1999 ते 2004 रब्बी हंगामापासून पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. हवामानातील बदलामुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीतून शेतकऱ्यांना विमा कवचच्या रूपाने दिलासा मिळावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत 2010-11 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. 13 जानेवारी 2016 पासून ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना या नावाने ओळखली जाऊ लागली. आधी शेतकऱ्यांनी 8 ते 15% प्रीमियम भरावा लागायचा. तो 2016 पासून 1.5 ते 5% करण्यात आला. देशात सध्या 20 विमा कंपन्या कार्यरत असून त्यात 15 खाजगी तर 5 सरकारी कंपन्या आहेत. या 9 वर्षात विमा कंपन्यांनी देशातील 78.41 कोटी शेतकऱ्याकडून प्रीमियम स्वीकारले. त्यातील 22.67 कोटी रुपये शेतकऱ्यांना म्हणजेच 1,92,420 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई क्लेम दिले आहे. मात्र 2025 या काळातील पीक विमा अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्या नसल्या कारणाने शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. धन्यवाद.